हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल फूडी सुमित. चला आज रेसिपी बघूत. आज आम्हाला खिचडी बनवायची होती, ते बी घरगुती. तुम्ही बघू शकता खिचडी करण्यासाठी मी भरपूर आज साहित्य कट केलं होतं. मग तुम्ही बघू शकता हे आम्ही राईस घेतला, राईस पुन्हा भिजवून घेतला, पुन्हा मूग डाळ टाकली, त्यात पुन्हा तुरी डाळ टाकली, भिजवून घेतल्यानंतर आणि आता कुकरमध्ये तेल टाकलं. तेल टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता आता इथं जिऱ्याला फोडणी दिली. जिरे तुम्ही बघू शकता पुढे चलून. आता जिऱ्यानंतर आम्ही ह्याच्यात कांदा टाकला, कांदा लाल होसर आम्ही ह्याला फोटो दिला. पुन्हा ह्याच्यात त्यानंतर आम्ही बाकीचे मटेरियल टाकले, त्यात पुन्हा अद्रकची पेस्ट टाकली. अद्रकची पेस्ट टाकल्यानंतर आता तुम्ही बघू शकता हे जरा अजून जास्त गरम व्हायला हे. आणि हे अप्रतिम चवीसाठी आम्ही तर घरगुती मसाले वापरलेले सगळे आमचे. आता बघू शकता की आम्ही हे जरा हे केले, अद्रकची पेस्ट बी टाकली, पुन्हा याच्यात टमाटे टाकले, टमाटर बाकी मिरची टाकली, मिरची टाकण्याच्यात बटाटे टाकले. तर बघू शकता तुम्ही हे आम्ही काय काय टाकलं याच्यात. पुन्हा याच्यात वाटाणे बी टाकलेत आम्ही, सध्या वाटाण्याचं सीझन आहे म्हणून. आता पुन्हा ह्यानंतर शेंगदाणे बी टाकलेत आम्ही. आता हे सगळं आम्ही केल्यानंतर आता तुम्ही बघू शकता हे कसे प्रोसेस आहे. त्यात तिखट, मीठ, हळद आणि मीठ हे सगळं टाकलेलं आहे. आता बघा हो सगळ्याच गोष्टी आम्ही खूप निवांत केल्यात, म्हणजे जेणेकरून तुम्हाला खाण्याची चव येईल ह्या हिशोबाने आम्ही त्या खिचडी बनवली होती. आता हे सगळं गरम मसाला बी टाकलेला आहे सगळा. आता तुम्ही बघू शकता खूप मस्त झालं एकदम हे. आता ह्यानंतर आम्ही ह्याच्यात आम्ही राईस टाकणार आहे. ते सगळं भिजू घातलेलं धुतलेला राईस यात आम्ही टाकणार आहे. आता चला आता पुढे बघू. आता ह्यानंतर आम्ही ह्याच्यात मीठ बी टाकलं आणि आता ह्याला आम्ही पाणी टाकलं. 3 कप पाणी टाकलं. ह्याला आम्ही झाकण लावून कमीत कमी 15 मिनटं ह्याला 15 मिनटं ठेवलं गॅसवर. 3 शिट्ट्या झाल्यानंतर आम्ही काढलं आणि ह्याची चव एकदम फर्स्ट क्लास आहे. तुम्ही ही रेसिपी करण्याचा माझा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.